मित्रांनो, आज आपण शाळेतली प्रेम कहाणी बघूयात. सूर्य मावळत होता आणि शाळेची घंटा वाजली. मुले आनंदाने किलबिलाट करत आपापल्या घरी जायला निघाली होती. पण रिया आणि अर्जुन अजूनही शाळेच्या आवारातच थांबले होते. रिया 9वीत होती तर अर्जुन 10वीत. त्यांची शाळा एका मोठ्या वृक्षाखाली भरत होती. रिया अभ्यासात हुशार आणि खेळण्यातही अव्वल होती. ती नेहमी हसतमुख असायची. अर्जुन दिसायला देखणा आणि शांत स्वभावाचा होता. त्याला क्रिकेट खेळायला खूप आवडायचे. त्या दोघांची मैत्री एका विज्ञान प्रदर्शनात झाली. रियाने एक सौर ऊर्जेवर चालणारा रोबोट बनवला होता, तर अर्जुनने पावसाचे पाणी साठवण्याची एक प्रणाली तयार केली होती. दोघांचे प्रकल्प खूप छान होते आणि दोघांनाही बक्षीस मिळाले. बक्षीस मिळाल्यानंतर दोघांनी एकमेकांना अभिनंदन केले आणि तिथूनच त्यांच्या मैत्रीची सुरुवात झाली. हळूहळू त्यांची मैत्री घट्ट होत गेली. ते शाळेत एकत्र बसू लागले, एकमेकांना अभ्यासात मदत करू लागले. एक दिवस रियाने अर्जुनला विचारले, अर्जुन, तुला काय व्हायचं आहे? अर्जुन म्हणाला, मला इंजिनियर व्हायचं आहे आणि आपल्या गावाला स्मार्ट व्हिलेज बनवायचं आहे. रिया म्हणाली, वा, खूप छान. मला डॉक्टर व्हायचं आहे आणि गरीब लोकांची सेवा करायची आहे. अर्जुन हसला आणि म्हणाला, तू नक्कीच चांगले डॉक्टर बनशील. असेच दिवस, महिने आणि वर्ष निघून गेले. रिया आणि अर्जुन एकमेकांच्या खूप जवळ आले होते. त्यांना एकमेकांच्या कंपनी आवडायला लागली. हळूहळू ते मैत्रीच्या पलीकडे प्रेमाच्या बंधनात बांधले गेले. पण दोघांनाही आपल्या भावना व्यक्त करायला भीती वाटत होती. एक दिवस शाळेत स्नेहसंमेलनाचा कार्यक्रम होता. रियाने सुंदर लावणी नृत्य केले. अर्जुन तिच्याकडेच बघत होता. तिचे सौंदर्य बघून तो स्वतःला विसरून गेला. कार्यक्रम संपल्यावर अर्जुन रियाला भेटला आणि म्हणाला, रिया, तू खूप सुंदर दिसत होतीस. मला तुझा खूप अभिमान आहे. रिया लाजली आणि म्हणाली, धन्यवाद अर्जुन. तू पण खूप छान दिसत होतास. अर्जुनने रियाचा हात हातात घेतला आणि म्हणाला, रिया, मला तुला काहीतरी सांगायचं आहे. रिया म्हणाली, काय? अर्जुनने डोळे मिटून आपले मन रियासमोर उघड केले. रिया, मला तू खूप आवडतेस. मी तुझ्यावरती प्रेम करतो. रियाला खूप आनंद झाला. तिने हसून अर्जुनला मिठी मारली आणि म्हणाली, मी पण तुझ्यावर प्रेम करते अर्जुन. त्या क्षणी दोघांनाही खूप आनंद झाला. त्यांची शाळेतली प्रेम कहाणी सुरू झाली होती. पण त्यांना माहीत होते की त्यांचे भविष्य अनिश्चित आहे. दोघांनाही आपल्या स्वप्नांना पूर्ण करायचे होते. 10वीची परीक्षा संपल्यावर अर्जुन उच्च शिक्षणासाठी शहरात गेला. रिया पण डॉक्टर बनण्यासाठी खूप अभ्यास करत होती. दोघांनी एकमेकांना वचन दिले की ते नेहमी एकमेकांच्या सोबत राहतील. मग कितीही अडचणी आल्या तरी त्यांच्या प्रेमळ आठवणी त्यांच्या मनात कायम होत्या. जरी ते दूर असले तरी त्यांचे प्रेम अधिक दृढ झाले होते. शाळेत सुरू झालेली त्यांची प्रेम कहाणी खऱ्या अर्थाने फुलली होती. मित्रांनो, आपणास व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा आणि आपल्या मराठी स्टोरी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.